हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार सुरू आहे आणि प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या वतीनं शहरामध्ये मशाल रॅली काढली जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन हिंगोली शहरामधून केलं जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आपल्यासोबत विनायक भिसे आहेत। आणि हे सगळी रॅली काढली, मशाल घेऊन नागरिक सहभागी झाले, तर काय काय शक्ती प्रदर्शन नाही? ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल आहे आणि धगधगती मशाल आहे। ही मशाल पेटलेली आहे आणि याच्यामध्ये ही रॅली आम्ही शक्ती प्रदर्शन मुळीच केलेलं नाही। हे लोकांच्या जनभावना आहेत आणि हिंगोली शहरामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये हे बोकाळलेले अवैध धंदे, अवैध मटका, गुटखा, दारू याच्या विरोधामध्ये लोकांनी दिलेला हे कोल आहे, लोकांनी दाखवलेली नाराजी आहे। साहेब, तुम्ही महायुतीच्या विरोधामध्ये उभे राहिले, महायुतीचे उमेदवार परस्पर एकमेकाच्या विरोधात उभे राहिले, तर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप होता येतं। संतोष बांगर यांनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये 50 कोटी रुपये घेतलेले असं भाजपचे आमदार मुटकुळे म्हणतात। नाही, जे सत्य होतं ते बाहेर निघालं। या गद्दारांनी एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून पैशासाठी हे सत्तेपासून, हे उद्धव साहेबांपासून बाजूला गेलेत आणि यांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली। तर हे दोन आमदार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत। तर ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप करतात। ही आमदाराला शोभण्यासारखी भाषा नाही आणि हे लोक, हे दोघे जण एकच आहेत। मागच्या वेळेस त्यांनी वाशीमध्ये मिटवलं होतं, आता या पुढच्या वेळेस हे नाशिकमध्ये जाऊन कुठेतरी मिटवतील, कारण की हे दोघेही एकच सत्तेच्या नाण्याची बाजू आहेत। आणि दुसरी गोष्ट, हे लोकांचं ध्यान मूळ मुद्द्यावरून, विकासाच्या मुद्द्यावरून भटकवण्यासाठी हे एकमेकावर असे आरोप करत आहेत। बरं साहेब, परंतु मुटकुळे साहेबांवर सुद्धा आरोप केले जात आहेत। मुटकुळे साहेब वाशिममध्ये त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत होता, तेव्हा त्यांना एका कॅबिनेट मंत्र्याने वाचवलं असं बांगर म्हणता येतं। हे आरोपाची फळी बघता महायुतीमध्ये विश्वासार्हता थोडी कमी वाटते। नाही, हे दोन्ही आमदार सारखेच आहेत। हे दोन्ही आमदार एकमेकावर जे आरोप प्रत्यारोप करतात हे मूळ मुद्द्यापासून भटकवण्यासाठी करतात दोन्ही आमदार, आणि यांचे चारित्र्य दोघांचेही चांगले नाही, कारण हे आपण आता प्रत्यक्ष यांच्या आरोपावर प्रत्यारोप पाहिलेलं आहे। बरं, आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर, सिनियर नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। साहेब, आपल्या जिल्ह्यातले जे आरोप होत आहेत महायुतीतले दोन शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये, हे कसं बघता तुम्ही? कारण सिनियर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं हे राजकारण चालू आहे। निवडणुकीमध्ये विकासाच्या बाबतीत बोलायला पाहिजे, ज्या पद्धतीने बोलल्या जाते हे वास्तव जरी असलं तरी काही पातळी राजकारणामध्ये ठेवली पाहिजे, ती दुर्दैवाने ठेवली जात नाही। बरं साहेब, यापूर्वी अशा पद्धतीने कधी आरोप प्रत्यारोप झालते का आपल्या जिल्ह्यामध्ये हिंगोली? एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही। बरं, आणि त्यातल्या त्यात जे सगळे सत्तेत आहेत, एखाद्या विरोधी पक्षाने केलेला आरोप मी समजू शकतो, पण जे सत्तेत बसलेत, मलिदा खात आहेत, त्यांनी या पद्धतीनं बोलावं हे बरोबर नाही। बरं, सिनियर नेते म्हणून काय सूचना असणार आहे? मी हिंगोलीवासियांना विनंती करेन की विकास हा अजेंडा सगळ्यांनी नेत्यांनी सोडलेला आहे। राष्ट्रवादी, महाविकास आघाडी, आमच्याकडे अजूनही विकासाचा मुद्दा आहे। हिंगोलीकरांनी एकदा परिवर्तन घडवावं आणि विनायक भिसे यांना उमेदवारी संधी द्यावी अशी मी हिंगोलीकरांना विनंती करतो। तर हे आहेत जयप्रकाश दांडेगावकर साहेब, आणि महायुतीतले जे आमदार आहेत ते परस्पर आरोप करतायत आणि विकासाचा मुद्दा कुठेतरी मागे राहतोय, अशी प्रतिक्रिया या दोघांच्या वतीने देण्यात आली आहे। माधव दिप्पे, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।